महाविकास आघाडीकडून आपल्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी वाट पाहून थकलेल्या प्रकाश आंबेडकरांनी अखेर महाविकास आघाडीचा नाद सोडून मनोज जरांगे आणि प्रकाश शेंडगे यांच्याशी सूत जुळवत तिसरी आघाडी स्थापन केली आहे। इतकंच नाही तर त्यांचे 6 उमेदवार देखील जाहीर केले आहेत। यात त्यांच्या स्वतःचाही समावेश आहे। प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवीन आघाडी स्थापन केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली। या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा केली आहे। दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्याने ते महाविकास आघाडीला धडा शिकवणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे। प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ते आता बघूया। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात काही निर्णय झाले। काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो, विस्ताराने बोलणे झाले। त्यात ओबीसी सोबत आघाडीचा निर्णय घेतला। मुस्लिम जैन समाजालाही उमेदवारी देण्याचा निर्णय झाला। जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील। पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल। ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील। जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली, त्यांची विनंती मी मान्य केली आहे। जरांगे आणि मी दोघे मिळून लढणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला आहे। या बैठकीनंतर वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली, ती पुढील प्रमाणे: अकोला प्रकाश आंबेडकर, भंडारा गोंदिया संजय केवट, गडचिरोली हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर राजेश बेले, बुलढाणा वसंतराव मगर, अमरावती प्राजक्ता पिल्लेवान, वर्धा प्राध्यापक राजेंद्र साळुंके, यवतमाळ वाशी खेमसिंग पवार।